दादा भुसे जी है और 2-3 मिनिस्टर, मतलब ऐसे 6-7 मिनिस्टर की टीम हमारी मुंबई दिल्ली जा रही है। माननीय देश के गृह मंत्री माननीय अमित भाई शाह इनकी अध्यक्षता में वहाँ पर एक मीटिंग होने वाली है। मुझे लगता है इसमें से जरूर कोई अच्छा रास्ता निकलेगा और किसानों को उन्हें जो अपेक्षित है इसे भाव मिलेगा। 25 रुपए प्याज को दाम देने की बात प्रस्ताव आप वहाँ पे रखेंगे और खासकर जो विपक्ष का ये कहना है कि अब तक जो प्याज खरीदा जा चुका है वो डिफरेंस अगर बनता है तो डिफरेंस का भी प्रस्ताव। ये सारी बातें कल के मीटिंग में रखी जाएगी। किसानों की क्या मांग है, डिफरेंस का क्या होगा, ये सारी बातें हम माननीय अमित भाई शाह इनके सामने रखेंगे। मुझे लगता है पॉझिटिव्ह निर्णय इसके ऊपर जरूर होगा। काही वेळापूर्वी गुलाबराव पाटील साहेब इथं आले आणि त्यांनी जळगावच्या विधान परिषदेचा दावा केला। जळगावच्या विधान परिषदेत जो तुमचा हक्क आहे, भाजपकडे ती जागा आहे, पण आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ती हवी आहे। मला वाटतं जळगाव असेल किंवा 17 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे दावे होत आहेत, पण यामध्ये मेरिट बघितलं जाईल। या संदर्भामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून ही जागा भाजपकडेच आहे। आमचं पूर्ण संख्याबळ त्या ठिकाणी आहे। आमची मागणी आहे आणि अनेक ठिकाणी भाजप मुख्यमंत्री महोदय तर सध्या वारंवार दिल्लीशी बोलत आहेत आणि या संदर्भामध्ये काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी चाललेला आहे। उद्या माननीय अमित भाई शाह आमचे माननीय गृहमंत्री यांच्याकडे आमची एक बैठक 5 वाजता ठेवण्यात आलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बैठकीला त्या ठिकाणी आहेत। माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत। मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहेत। विखे पाटील साहेब आहेत, दादा भुसे आहेत, पणन मंत्री जयकुमार रावळ त्या ठिकाणी जाणार आहेत। असे एक 7-8 मंत्र्यांचं शिष्टमंडळ आम्ही दिल्लीला जाणार आहोत। निश्चित या संदर्भामध्ये एक चांगला मार्ग, चांगला तोडगा या ठिकाणी निघेल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव कांद्याचा या ठिकाणी मिळेल। मुख्यमंत्री महोदय तर सध्या वारंवार दिल्लीशी बोलत आहेत आणि या संदर्भामध्ये काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी चाललेला आहे। उद्या माननीय अमित भाई शाह आमचे माननीय गृहमंत्री यांच्याकडे आमची एक बैठक 5 वाजता ठेवण्यात आलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बैठकीला त्या ठिकाणी आहेत। माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत। मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहेत। विखे पाटील साहेब आहेत, दादा भुसे आहेत, पणन मंत्री जयकुमार रावळ त्या ठिकाणी जाणार आहेत। असे एक 7-8 मंत्र्यांचं शिष्टमंडळ आम्ही दिल्लीला जाणार आहोत। निश्चित या संदर्भामध्ये एक चांगला मार्ग, चांगला तोडगा या ठिकाणी निघेल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव कांद्याचा या ठिकाणी मिळेल।